महाराज म्हणतात की एखादा व्यक्ती कथा ऐकायला बसला आणि कथेमध्ये जर त्याचे जर चित्त नसेल तर तो कसा प्रेतवत आहे, जिवंत असूनसुद्धा प्रेतासारखं त्याचं शरीर आहे. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, कैसा पाहे चंद्री दृष्टी, दीपस्नेहाच्या शेवटी कातिले शिक्षान, तैसा दिशा हिंडे मन, त्याचे कानी हाने कोण बोंब तुका म्हणे. तर कथेत बसलेल्या मनुष्याचे चित्त हरिकथेत नसेल तर तो मनुष्य प्रेतवत आहे, प्रेतासारखा आहे असे समजावे. तेल संपत आलेला दिवा जसा शेवटी मोठा होतो त्याप्रमाणे कथा न समजल्यामुळे या माणसाचे डोळे तसे मोठे होतात. मृत्यूप्रसंगी होणाऱ्या तारवटलेल्या दृष्टीने तो पाहतो. पिसाळलेले कुत्रे जसे कोठेही हिंडते तसे त्याचे मन दाही दिशात हिंडते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याच्या कानी कोण बोंब मारणार आणि त्याचा काय उपयोग होणार आहे. म्हणजे हरिकथेत बसूनसुद्धा जर त्याचं मन हरिकथेत नसेल, इकडे तिकडे जर असेल तर तो मनुष्य हरिकथेत बसूनसुद्धा उपयोग नाही. हरिकथा ऐकण्यामध्ये त्याला काहीच फायदा होणार नाही असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.